जेव्हा ती 5-6 वर्षाची झाली तेव्हापासून ती पुष्कळ रडायची आणि खिजायची सारखी. त्यांच्या आई वडिलांनी त्याला थोडं काही सांगितलं तरी ती घरामध्ये जाऊन घरातली वस्तू तोडफोड करायची, इकडे तिकडे काही ना काही फेकून द्यायची. त्या त्रासासाठी आईने गेल्या शिबिरमध्ये भाग घेतला. त्या शिबिरामध्ये या बहिणीला प्रभूचा स्पर्श झाला. आता ही बहीण पूर्णपणे बरी आहे, तिला काही त्रास होत नाही. काय तुमच्या मुलीला होत होता? ती 5-6 वर्षाची झाली तेव्हापासून ती खिजायची. आता किती वर्ष झाली? साल कितीला आहे? 6वीला. पहिली किती वर्षांनी झाली तेव्हापासून ती 4 वर्षापासून खिजायची. आता 6वीला ती आहे म्हणजे 6 वर्ष ही बरोबर आणि 4 वर्ष ती, 6 वर्ष ती खिजायची. आतापर्यंत खिजत होती म्हणजे शिबिर होऊन गेला त्याच्या अगोदर खिजत होती आणि शिबिरमध्ये तुम्हाला त्याच्यासाठी भाग घेतला बरोबर. ती होती का नाही ना? तुम्ही इकडे शिबिरमध्ये त्याच्यासाठी भाग घेतला आणि तेव्हापासून आता ती खिजत नाही खिजत. कशी खिजायची? सगळं फेकून द्यायची, भाजी पण फेकून द्यायची, मोबाईल सगळं काही त्याच्या समोर आला. त्या 2-3 मोबाईल फोन टाकले. डोलेघड मुली डोलोघड असं तर पहिले करायची, खरंच करायची. आता करायला वाटत नाही का? करतेस नाही ना? आता करायला नाही वाटत. आता फीज येत नाही. कोणा शांती दिली? येशू.